सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असून ओरोस कसाल येथे पूरस्थिती उद्भवली आहे। नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे। याची माहिती मिळताच कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तातडीने या ठिकाणी भेट देत पाहणी केली। घरात पाणी गेलेल्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व जेवणाची व्यवस्था करत त्यांना धीर देण्यात आला। त्यांना आवश्यक वस्तू देखील पुरवण्याचे नियोजन केले। जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर ओसरगाव येथे पुराच्या पाण्यात एका नागरिकाची 4 चाकी गाडी अडकली होती। ही गाडी चालू करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले, मात्र गाडी बंद पडल्याने आमदार वैभव नाईक यांनी स्वतः गाडी ढकलून ती गाडी पाण्याबाहेर काढण्यासाठी मदत कार्य केले। सुनील आचरेकर, कोकण लाईव्ह, ब्रेकिंग, सिंधुदुर्ग।